पालकच्या भाजीचं नाव जरी काढलं की माझी मुलं जी आहे ती नाक मुरडायला सुरू करायची। मग मी अशी काही ट्रिक केली की आता जे आहेत मुलांना ते पालकची भाजीची म्हणजे आपला पराठा आहे की त्यामध्ये कोणती दुसरी भाजी आहे हे अजिबातच समजत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील म्हणजे मुलांना पालकची मी जोडी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून अशी बारीक बारीक त्याला असं चिरून घ्यायचं आहे। हे आता पालकची भाजी घेताना त्याची फक्त पानं घ्यायची आहे, त्याचं देठ अजिबात घ्यायचं नाही। तर अशा पद्धतीने पालकची भाजी जी आहे ती निवडून स्वच्छ घ्यायची आहे। स्वच्छ निवडलेली पालक जे आहे ते बारीक बारीक चिरून त्याचे पाणी नितरत आपण ठेवायचं। आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं आलं लसूण आणि आपल्या ओल्या मिरच्या घ्यायच्या आणि सोबतच त्यामध्ये थोडंसं जिरं जे आहे ते टाकायचं आणि त्याची आता मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। आता एका परातीमध्ये 3 वाट्या जे आहे ते गव्हाचं पीठ आणि 1 वाटी आपल्या हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे। सोबतच त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडासा घाटी मसाला, धना जिरा पावडर म्हणजे 1 चमचा घेतलेला आहे आणि आपलं कडक जे तेलाचं मोहन आहे ते 2 चमचे टाकलेले आहेत। सोबतच आपण जे पालक जो आहे तो बारीक चिरून ठेवला आहे ते टाकून मस्त असा त्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून। आता मळलेला गोळ्यांचे जे आहे ते लगेचच आपले पराठे जे आहेत ते बनवून घ्यायचं आहे आणि याला तूप लावायचं, याची टेस्ट आणखीन वाढते। असे ट्राय करून बघा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा।